नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 3 जानेवारी 2025 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी, भागीदारी प्रकल्पातून सकारात्मक फळ मिळण्यापेक्षा अनेक प्रश्न निर्माण होतील. दुसऱ्यांना आपल्या स्वभावाचा फायदा घेऊ दिल्याबद्दल तुम्ही स्वतःवर विशेष रागावलेले असाल. तुमची संवाद कौशल्य प्रभावी ठरू शकतील. तुमचा जोडीदार आज त्याच्या कामात इतका व्यस्त होईल की तुम्ही त्यामुळे अस्वस्थ राहाल. मानसिक ताणतणावावर मात करण्यासाठी आध्यात्मिक धार्मिक उपाययोजनांची सध्या तातडीची गरज आहे. ध्यानधारणा आणि योग साधना तुम्हाला मानसिकदृष्ट्या कणखर बनवेल. आज आर्थिक पक्ष चांगले राहील, परंतु यासोबतच तुम्हाला ही काळजी घ्यावी लागेल की तुम्ही आपल्या धनाला व्यर्थ खर्च करू नका. इतरांच्या सूचनाप्रमाणे काम करणे महत्त्वाचे असणारा दिवस. आपल्या प्रिय व्यक्तीचे अस्थिर अनियंत्रित वागणे तुमचा मूड खराब करू शकते. उपाय: प्रेम आयुष्याला मधुर बनवण्यासाठी आपल्या खिशात एक सुगंधित रुमाल ठेवा. वृषभ राशी, तुम्हाला कार्यक्षेत्रात चांगले फळ मिळण्यासाठी आपल्या काम करण्याच्या पद्धतीवर लक्ष देण्याची आवश्यकता आहे, अथवा तुम्ही बॉसच्या नजरेत तुमची नकारात्मक प्रतिमा बनवू शकता. जे लोक बऱ्याच दिवसापासून खूप व्यस्त होते त्यांना आज स्वतःसाठी वेळ मिळू शकतो. तुमचा जोडीदार आज कदाचित खूप व्यस्त असेल. आज तुम्हाला तुमचे आरोग्य राखण्यासाठी आणि चांगले दिसावे यासाठी प्रयत्न करायला खूप भरपूर मोकळा वेळ असेल. व्यापारात आज चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. आजच्या दिवशी तुम्ही आपल्या व्यवसायाला नवीन उच्चता देऊ शकता. प्रेमातून साहचर्य आणि बॉन्डिंग तयार होईल. प्रेमात निराशा पदरी येण्याची शक्यता आहे, पण हार मानू नका, कारण प्रेमी जन कदापि खुशामतीला भुलत नाहीत. उपाय: कुठलीही पूर्वज संपत्ती उत्तराधिकाराला एका पिवळ्या कपड्यात गुंडाळा आणि वित्तीय स्थितीत सुधार आणण्यासाठी याला एका लॉकरमध्ये ठेवा. मिथुन राशी, कार्यालयातील वरिष्ठ तसेच सहकाऱ्यांच्या पाठिंब्यामुळे तुमचे मनोधैर्य वाढेल. जेव्हा तुम्हाला जाणवते की तुमच्या जवळ कुटुंबियांसाठी आणि आपल्या मित्रांसाठी वेळ नाही, तर तुम्ही दुःखी राहाल. आजही तुमची मनस्थिती अशीच राहू शकते. वैवाहिक आयुष्यातील कठीण टप्प्यानंतर आज थोडासा दिलासा मिळेल. प्रदीर्घ आजारातून बरे व्हाल. आज तुम्ही आपल्या घरातील सदस्याला कुठे फिरायला घेऊन जाऊ शकता आणि तुमचे बरेच धनही खर्च होऊ शकते. तुमचे व्यक्तिमत्व आणि मोहक आकर्षकता यामुळे काही नवे मित्र जोडाल. आज तुम्ही आपल्या कुठल्याही वचनाला पूर्ण करू शकणार नाही, ज्यामुळे तुमचा प्रेमी तुमच्याशी नाराज होईल. उपाय: शिवमंदिर किंवा हनुमान मंदिरचे दर्शन घेऊन प्रसाद चढवल्याने प्रेमसंबंध मजबूत होतील. कर्क राशी,
आज तुम्हाला आपल्या संतांमुळे आर्थिक लाभ होण्याची शक्यता दिसत आहे. यामुळे तुम्हाला बराच आनंद होईल. कौटुंबिक कार्यक्रमात नवे मित्र जोडले जातील. मात्र मित्रांची निवड काळजीपूर्वक करा. चांगले मित्र हे अनमोल खजिना जपावे तसे असतात. तुमच्या प्रेमभऱ्या स्मिताने प्रियजनांचा दिवस उजळून टाका. तुमच्या प्रेमाच्या वाटेला आज एक नवे सुंदर वळण मिळणार आहे. आज तुम्हाला प्रेमाचा स्वर्गीय आनंद प्राप्त होईल. आज तुम्ही नवीन पुस्तक खरेदी करून एका रूममध्ये स्वतःला बंद करून पूर्ण वेळ घालवू शकता. तुमचे असणे हे तुमच्या जोडीदारासाठी किती मौल्यवान आहे हे तुमचा जोडीदार आज तुमच्या समोर शब्दात व्यक्त करेल. घरातील ताणतणावामुळे तुम्ही चिडचिड कराल. हे तणाव दडपण्याचा प्रयत्न केलात तर त्यामुळे शारीरिक समस्या वाढतील. म्हणून शारीरिक क्रिया करून त्यावर मात करा. विचित्र छळणारी परिस्थिती सोडून देणेच इष्ट ठरेल. उपाय: उत्कृष्ट स्वास्थ्यासाठी मसुराची डाळचे दान करा आणि कुठल्या अन्य प्रकारे त्यांची मदत करा. सिंह राशी: कामाचा डोंगर असला तरी मित्रमंडळीमध्ये मिसळणे याचाच अंमल तुमच्या मनावर राहील. कामातील प्रगतीमुळे जुजबी तणाव संभवतो. अतिशय काळजीपूर्वक वागण्याचा दिवस. आज तुम्ही आणि तुमचा जोडीदार मिळून एक अविस्मरणीय क्षणाचा अनुभव घ्याल. तुमच्या चपळाईच्या कृतीमुळे तुमचे प्रदीर्घ काळ प्रलंबित असलेले प्रश्न सुटतील. तुम्ही जर अधिक धनप्राप्तीची अपेक्षा करत असाल तर सुरक्षित अशाच आर्थिक योजनांमध्ये पैसे गुंतवा. आज तुम्ही जाणार असलेल्या विशेष एकत्रीकरण सोहळ्यात तुम्ही चमकणार आहात. उपाय: नोकरी आणि व्यवसायात चांगले प्रदर्शन करण्यासाठी गायीला सफेद मिठाई खाऊ घाला. कन्या राशी: तुमच्या पैशामुळे आज अनेक समस्या निर्माण होतील. तुमचा खर्च खूप अधिक होईल. निष्काळजीपणे काही निश्चितपणे तोटा होईल. अभ्यासाच्या वेळी देखील बाहेरील उपक्रमात भाग घेण्याचा अतिरेक केल्याने पालकांच्या रोषास कारणीभूत व्हावे लागेल. करिअर नियोजन हे खेळा इतकेच महत्त्वाचे आहे. मौजमजा करण्यासाठी बाहेर गावी जाऊन आनंद लुटाल. आपल्या पालकांना खुश करण्यासाठी अभ्यास आणि खेळ याचा समतोल साधा. आज तुम्ही मेहनत केलीत तर यश निश्चितपणे मिळेल, कारण आजचा दिवस तुमचाच आहे. तोलामोलाच्या व्यक्तींशी व्यवहार करताना आपण आज आत्मसात केलेले अधिकात अधिक ज्ञान तुमच्या व्यक्तिमत्वाला वेगळीच धार देईल. प्रेमींना वेळ देण्याचा प्रयत्न कराल, परंतु कुठल्या गरजेच्या कामामुळे तुम्ही त्यांना वेळ देण्यात यशस्वी होणार नाही. आज तुम्ही आणि तुमचा जोडीदार रोमॅन्टिक गप्पा माराल. उपाय: चांगल्या आर्थिक जीवनासाठी भगवान गणेशाला दुर्वा अर्पण करा. तूळ राशी: कामकाजाच्या ठिकाणी होणाऱ्या बदलामुळे तुम्हाला फायदा होईल. कुठल्याही स्थितीमध्ये तुम्हाला आपल्या वेळेची काळजी घेतली पाहिजे. लक्षात ठेवा, जर वेळेची कदर केली नाही तर त्यामुळे नुकसान होईल.
तुमच्या व्यस्त दिनचर्येमुळे तुमच्या जोडीदाराला कमी महत्त्व दिल्यासारखे वाटेल आणि तो याबाबतचा रोष संध्याकाळी बोलून दाखवेल. अनपेक्षितपणे प्रवास करावा लागल्यामुळे दमून जाल. तेलाने मसाज करून शरीराच्या स्नायूंना आराम द्या. रात्रीच्या वेळी तुम्हाला आज धनलाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे, कारण तुमच्याद्वारे दिले गेलेले धन आज तुम्हाला परत मिळू शकते. मित्र आणि कुटुंबातील सदस्याबरोबर तुमचा बराच वेळ व्यतीत होईल. तुमच्या प्रियजनांशी कटुपणे वागू नका, अन्यथा नंतर तुम्हाला पश्चाताप करण्याची वेळ येईल. उपाय: आरोग्य चांगले प्राप्त करण्यासाठी अल्कोहोल आणि मांसाहारी अन्न खाऊ नका. वृश्चिक राशी, आपला रिझ्यूम पाठवण्यासाठी अथवा मुलाखत देण्यासाठी चांगला दिवस. आज पूर्ण दिवस तुम्ही रिकामे राहू शकता आणि टीव्हीवर बरेच सिनेमा किंवा प्रोग्राम पाहू शकता. तुम्ही आणि तुमच्या जोडीदारामध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. ही बाब तुमच्या दीर्घकाळपर्यंतच्या नात्यासाठी चांगली ठरणार नाही. अनपेक्षितपणे प्रवास करावा लागल्यामुळे दमून जाल. आणखी पैसा कमावण्यासाठी तुमच्या जवळील नाविन्यपूर्ण संकल्पनांचा वापर करा. भावनिक आत्मविश्वास वाढवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांच्या मदतीला ज्येष्ठ धावून येतील. जे प्रेमात अखंड बुडालेले असतात त्यांना प्रेमगीत ऐकू येते. आज तुम्हाला ते ऐकू येईल, ज्याने तुम्ही बाकी सगळेच विसरून जाणार आहात. उपाय: मोठ्या स्त्रिया जसे आई, आजी, नानी किंवा कोणी वृद्ध स्त्रीचा आशीर्वाद घेण्याने आरोग्य चांगले राहील. धनुराशी, कुटुंबातील सदस्यासमवेत काही निवांत क्षण घालवा. प्रेमामध्ये अनावश्यक मागण्यांसाठी झुकू नका. तुम्हाला जे नेहमी काम करायचे होते ते काम करण्याची आज तुमच्या कार्यालयात संधी मिळेल. होम हवन, कर्मकांडे, शुभ कार्याचे सोहळे घरीच करा. तुम्हाला तुमचे वैवाहिक आयुष्य कदाचित कंटाळवाणे वाटू शकेल. थोडीशी एक्साइटमेंट शोधा. असुरक्षित अथवा आत्मविस्मृतीच्या भावनेमुळे चक्कर येईल. आज तुम्ही घरातून बाहेर खूप सकारात्मकतेने निघाल, परंतु कुठल्या किमती वस्तूची चोरी होण्याने तुमचा मूड खराब होऊ शकतो. उपाय: सतत येणाऱ्या चलनासाठी गुरुवारी केळी खाणे टाळा. मकर राशी, सध्याची नोकरी सोडून तुम्हाला सूट होणाऱ्या मार्केटिंग यासारख्या क्षेत्रात काम करावे. विद्यार्थी-विद्यार्थिनींना आजचे काम उद्यावर नाही टाकले पाहिजे. तुम्हाला जेव्हाही रिकामा वेळ मिळेल आपले काम पूर्ण करा. असे करणे तुमच्यासाठी हिताचे आहे. तुमचा जोडीदार किती रोमॅन्टिक होऊ शकतो हे तुम्हाला आज पाहायला मिळेल. तुमच्या विनोदबुद्धीमुळे तुम्ही एखाद्या व्यक्तीला विनोद अंगी बाणवण्यासाठी उद्युक्त कराल, कारण तुम्ही त्या व्यक्तीला सांगाल की आनंद हा वस्तूंच्या मालकीमध्ये नसतो, तर तो तुमच्या आतमध्ये दडलेला असतो. परदेशात असलेली तुमची जमीन आज चांगल्या भावात विकली जाऊ शकते, यामुळे तुम्हाला नफा होईल. भागीदार जोडीदारांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष केले तर तो असहनशील बनेल.
सायंकाळी तुम्ही जर तुमच्या मित्रमैत्रिणीबरोबर बाहेर गेलात तर आनंदी वेळ व्यतीत कराल. उपाय: कौटुंबिक सुख मिळवण्यासाठी शांत मनाने 28 वेळा ओमचा जप करा. कुंभ राशी: आजच्या दिवशी नवी भागीदारी आशाजनक असेल. तुम्ही रिकाम्या वेळेचा योग्य उपयोग करण्यासाठी आपल्या जुन्या मित्रांशी भेटण्याचा प्लॅन बनवू शकता. आज नातेवाईक हे तुमच्यातील भांडणाचे कारण असू शकतील. अनेक चिंतांनी ग्रासल्यामुळे तुमची प्रतिकार क्षमता घटेल आणि विचारशक्ती खुंटेल. सकारात्मक विचारसरणी बाळगून या आजाराशी सामना करण्यासाठी स्वतःला उत्तेजन द्या. व्यापारात आज चांगला नफा मिळवण्याची शक्यता आहे. आजच्या दिवशी तुम्ही आपल्या व्यवसायाला नवीन उच्चता देऊ शकता. पालकांचे आरोग्य सुधारेल आणि ते तुमच्यावर प्रेमाचा वर्षाव करतील. तुमच्या जोडीदाराची प्रकृती बिघडल्यामुळे आज तुम्ही अस्वस्थ राहाल. उपाय: पाण्यामध्ये रेवड्या विसर्जन करण्याने लव्ह लाईफ चांगली राहील. मीन राशी: प्रेमात तोंडघशी पडलात तरी आनंदी राहा आणि धैर्य बाळगा. तुमचा बॉस तुमच्याशी नेहमी उद्धटपणे का वागतो यामागचे सत्य तुम्हाला आज कळेल. त्यामुळे निश्चितच तुम्हाला बरे वाटेल. टीव्ही मोबाईलचा वापर चुकीचा नाही, परंतु आवश्यकतेपेक्षा अधिक याचा उपयोग करणे तुमच्या गरजेचा वेळ खराब करू शकते. जर तुमच्या आयुष्याला नियंत्रित करण्यासाठी तुम्ही इतरांना तुमच्या जोडीदारापेक्षा अधिक संधी देत असाल तर तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून विपरीत प्रतिक्रिया मिळू शकेल. निराशावादी विचारसरणी टाळावी लागेल, कारण त्यामुळे तुमच्या संधी तर कमी होतातच, पण तुमच्या शरीराचा समतोल बिघडू शकतो. जे लोक बऱ्याच काळापासून आर्थिक तंगीमधून जात आहेत त्यांना आज कुठून तरी धन प्राप्त होऊ शकते, ज्यामुळे जीवनाच्या बऱ्याच समस्या दूर होतील. घरातील सदस्यांच्या विविध अडचणींवर मात केल्यास तुम्ही सहजपणे ध्येय गाठू शकाल. उपाय: तांब्याच्या भांड्यामध्ये रात्रभर ठेवलेले पाणी पिले तर आरोग्यासाठी फायदेशीर राहील. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.